माहितीचं जागावाटपाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। ज्या जागांवर मार्ग निघाला नाही त्यासाठी एकत्र बसून मार्ग काढू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आम्ही तिघं पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करू अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे। प्रश्न आहे, राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत। लाडकी बहीण योजना लोकप्रिय होते, लाडक्या बहिणी त्याचं कौतुक करतायत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कसा फायदा होईल? विशेषतः कार्यकर्त्यांची मागणी आहे अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं। उद्या तुम्ही पक्षाची बैठक सुद्धा बोलू। आम्ही त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता पहिलं आमचं टार्गेट आहे। त्याकरता आमचे महायुतीतले सगळेच घटक प्रयत्नशील आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे। जागा वाटपाचा काय फॉर्म्युला? जागा वाटपाचा बऱ्याच आता काम झालेलं आहे। काही थोडंफार काम जे मार्ग नाही निघाला तर पुन्हा बसून मार्ग काढू। 80 ते 90 जागा तुम्हाला मिळतील अशा पद्धतीने? आता ज्यावेळेस आमचं मित्र पक्षांच्या सहित सगळ्यांचा जागा वाटप होईल त्यावेळेस आम्ही तिघ जण एकत्र प्रेस घेणार आहे आणि त्या पद्धतीने जाहीर करणार आहे। त्यावेळेस तुम्हाला समजेल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी।